बंदी असतानाही पुलावरून अवजड वाहने सुसाट, नेमका कोणाचा आशीर्वाद? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली. प्रकाशक शहादा रस्त्यावरील डामरखेडा पुलावरून अवजड वाहनांना सुमारे 8 महिन्यांपासून बंदी आहे. मात्र अवजड वाहने सर्रासपणे सुरू आहे. पुलाची दुरवस्था झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांनी सदर पुलावरून वाहतुकीस बंदी केली होती. मात्र त्यानंतर देखील या पुलांवरून अवजड वाहनांची वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून दुसऱ्या बाजूला एस.टी. बसेसला मात्र बंदी असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अंकलेश्वर बहाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते शहादा दरम्यान प्रकाशा ते डामरखेडा गोमाई नदीवरील पूल अवजड वाहनांसाठी मार्च 2024 पासून बंद करण्यात आला आहे. तेव्हापासून या पुलावर अवजड वाहने तथा एसटी बसदेखील बंद करण्यात आली आहे. एसटी बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. महामंडळाची बस प्रकाशाहून शहाद्याकडे फिरून काथरदा भादाकडून शहाद्याला जात आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसे वाया जात आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एका बाजूला बसेसला बंदी तर दुसऱ्या बाजूला अवजड वाहने सर्रास धावत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अवजड वाहने रात्री अपरात्री याच पुलावरून चालतात. त्यांना हा नियम का लागू होत नाही? प्रवाशांचे हाल थांबावेत. नवीन पुलाचे काम त्वरित सुरू करावे. जुन्या पुलाला डागडुजी करून वाहतुकीसाठी खुला करावा. नदी पूल अवजड वाहनांसाठी बंदी आहे. मात्र शहादाकडून सर्रास अवजड वाहन येत आहेत. नवीन पुलाचे काम करताना पर्यायी रस्ता म्हणून जुन्या पुलाला डागडुजी तथा पुलावर एक लेअर डांबरचा झाला असता तर प्रवासी वाहतुकीला अडचण आली नसती, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. मात्र जुन्या पुलावर कोणतेही काम संबंधित विभागाने केले नाही तर नवीन पुलाचे काम रखडले आहे. कोणतेही काम होताना दिसत नाही. 4 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली होती. मात्र अद्यापही काम संथगतीने सुरू आहे. पुलाकडे संबंधित विभागासह अनेकांची दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. न्यूजसाठी राजेंद्र पाडवी, प्रकाशा. एक प्रकारे पैसे घेऊन मोठ्या मोठ्या गाड्या पास करा दे, ही आपल्यासाठी एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे. काहीतरी आता ते भावांना पण विचारलं की कोणाकडून तुम्ही पैसे घेताय, तर ते काही नाव वगैरे काही सांगायला तयार नाहीत. संबंधित पोलीस प्रशासनाने व्यवस्थित लक्ष देऊन अशा मोठ्या गाड्यांवर कारवाई करावी.